धुळे येथे दिनांक 20 रोजी सोमवारी जिल्हा परिषद येथे काम बंद आंदोलन धुळे जिल्हा पाणी पुरवठादार संघटनेच्या वतीने करण्यात आले। जलजीवन मिशनच्या पाणी योजनेचे काम आम्ही प्रामाणिकपणे केलं, पण सरकारने आमच्या देखाचा निधी काढून ठेवला म्हणून आज सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। तसेच कर्जबाजारी होऊन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरीही आमचे बिल मिळत नाही, म्हणून आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काम बंद आंदोलन धुळे जिल्हा पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना दिनांक 20 रोजी धुळे जिल्हा परिषद येथे काम बंद आंदोलनाचा इशारा देऊन सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं। तसेच या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने याची दखल शासनाने त्वरित घ्यावी म्हणून हे आंदोलन मोठ्या संख्येत करण्यात आलं आहे। यापुढे जलजीवन मिशनच्या पाणी योजनेचं काम आम्ही इमानदारीमध्ये केलं आहे, म्हणून त्याचे बिल लवकरात लवकर पाठवावं यासाठी या संघटनेने मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी देखील मीटिंग घेऊन सभागृहात जिल्हा पाणी व स्वच्छ मिशन जलयुक्त शिवार अभियान 2 बाबत आयोजित आढावा बैठक आज दुपारी झाली। त्यावेळेस जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते बोलत होता। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उपवनरक्षक मोहन नायकवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिशा जाधव, धुळे मतदान प्रकल्प विभागाचे उपकार्यकारी अभियंता कविता कुवर, भूजल संरक्षण व विकास यंत्रणेचा वरिष्ठ भूत अनेक गिरीश कुमार भोळे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सूरज जगताप, जिल्हा कार्यकारी अभियंता विक्रम पवार यांच्यासह संबंधित विभागाची उपस्थिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी बैठक घेऊन काही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.